चालला आहे तर त्र्यंबकेश्वरला. श्रावण महिना आहे ना, 10 दिवस तिकडं शंकराच्या देवळात चालला आहे तिकडे त्र्यंबकेश्वरला अभिषेक करायला वगैरे. सुंदर वाटतंय ते शेत शिवार एकदम. असा व्हिडिओ खूप भारी वाटतोय. नाशिकला त्र्यंबकेश्वरला हा इन बिटवीन नाशिक मुंबई रोड आहे. तर त्या ठिकाणी जोशी वडापाववाले तिथं आम्ही ते उतरलो आहे. बऱ्यापैकी तरी छान आहे. वडे सुंदर आहेत, चटणी पण सुंदर आहे. चटणी एकदम लाल लाल भडक आहे. चटणी आहे ना एकदम लाल लाल भडक आहे. भजी पण चांगली, टेस्ट चांगली आहे आणि ऑन दी वे आहे चांगलं. इथं सेटअप एकदम वेगळा आहे. हो हा. पण हे जोशी वडापावाल्यांचं, जोशी वडापावले आहेत ना इथं बऱ्याच ठिकाणी आहेत. आम्हाला हे जास्त कसं आवडलं तर आम्हाला माहिती झालं तर आमच्या मुंबई गोवा रोडवरती त्यांचं हे जोशी वडापावाल्यांचं हे आहे, हॉटेल आहे. आणि तेव्हापासून आम्ही जोशी वडापावाल्यांकडे आम्ही येतो. मस्त कॉटेज टाईप आहे, शुद्ध शाकाहारी आणखी सुंदर तसं कसं काय हे जे बसायला पण लागायचं आहे भरपूर केलेलं आहे आणि नॅचरल केलं आहे. हां नेचर नॅचरल झाडं म्हणा, बसायला म्हणा, टेबला म्हणा, कधी साधी आणि सोबत स्वच्छता फार सुंदर आहे. स्वच्छता फार सुंदर आहे. आणि तिकडे त्याचं सेल्फ सर्व्हिस आहे, तिथे कुपन घ्यायचं, खूप थांबतात आणि मग तिथे येऊन बसून खायचं. बरीच सुंदर आले.